आज आपण जाणार होतो संगीतच्या शूटसाठी आणि आपण गेलतो संगीतच्या शूटला आणि डायरेक्ट लग्नच लावून आलो. वो अलग ही लेवल का बंदा था. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या अजून ब्लॉगमध्ये. आज सकाळी लवकर आवरून वगैरे बॅग वगैरेवरून आज आपला ओमकार भाई पण मुंबईवरून आलता. मग त्याला कार्ड वगैरे देऊन आपलं पॅकअप करून जाऊया म्हणलं. आता खाली चेकआउट करून रूममधनं गेलो खाली गाडीपाशी. गाडीमध्ये सामान वगैरे ठेवलं आणि आपला ओमकार भाई बाईकवरून आलता. तुम्ही बघू शकता, एक्सपल्स आहे भाई, रायडर आहे आपला. मग काही दोन्ही गाड्या एकत्र निघाल्या आणि शूटच्या लोकेशनवर जायला चालू केलं. जाता जाता आपण आळंदीतनं गेलेलो. आज तसा आळंदीच्या मंदिरात जायला वेळ नव्हता, तर म्हणलं उद्या बघूया आता. मग काही सकाळ सकाळी म्हणलं आता जरा नाश्ता करून जाऊया. त्यामुळे गेलो मोरया मिसळमध्ये. मोरया मिसळमध्ये आतमधलं लोकेशन तुम्ही बघू शकता, एकदम खतरनाकच होतं आणि मस्त होतं आतमध्ये वातावरण वगैरे. मग दादाने लगेच मिसळची ऑर्डर दिली. मिसळला काही जास्त वेळ नाही लागला, लगेच फास्ट ऑर्डर आली आपली. आणि मिसळला टेस्ट पण तशी एकच नंबर होती. मग काय तिथनं गेलो शूटच्या लोकेशनवर. शूटचं लोकेशन त्यांचं घरच होतं, कारण की आज आपल्याला होतं त्यांच्या हळदीच्या शूटमध्ये. त्यामुळे घरी गेलो. तिथं गेल्या गेल्या गाडी वगैरे पार्क करून मग कॅमेरा खालीच रेडी करून दादांनी जरा क्लायंटशी बोलले आणि परत मग त्यांच्या गेल्यावर रूमवर गेल्या गेल्या परत सेटअप चालू केलं होता गिम्बल ॲडजस्ट करता. मग आपलं काही शूट डन झालेलं, त्यामुळं दोन्ही दादा आणि मी पण निवांत बसलेलो. तेवढ्यात दादानं आपला डाटा कॉपी करायला घेतला आणि हे बघा आपल्या दादाचं कार्ड आहे वेट स्टोरेजचं. कोणाला जर शूट करायचं असेल तर त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यावे आणि या नंबरवर कॉल करावे. तर मग तिथून गेलो परत लॉन्ड्रीला, कारण की आपल्याला ते वेट स्टोरेजचे आपले टी शर्ट होते ते धुवायला टाकत होते. मग काही गेलो तिथं टी शर्ट वगैरे टाकले. जाता जाता म्हणलं आता उसर दिसलं तर पिऊन जावा. मग 3 ग्लास घेतला मस्तपैकी, ती पण फटाफट संपवला आणि गेलो परत हॉलवर. आज तसं आपल्याला 2 टाईम शूट होतं, सकाळी हळदीचं आणि संध्याकाळी संगीतचं. त्यामुळे आपण हॉलवर लवकरच पोचलेलो. तिथं गेलो तर दुसरं कोणाचं लग्न चाललं. मग काय संगीतचं पण आपल्याला चालू झालं होतं. मग ते शूट आपण करत होतो. कॅमेऱ्यातनं आपल्याला फोटो काढायचे होते. तर काका कसले एकदम खतरनाक नाचत होते, तुम्ही बघू शकता. मग काय जरा ब्रेक घेतला आणि म्हणलं आता जरा खाऊन यावं. तेवढं खाऊन झाल्यानंतर प्रशांत बोलला पॅकअप बोलल्यावर काय लगेच बॅगा बिगा भरायला घेतल्या. तिथल्या लोकेशनला टाटा बाय बाय केलं आणि निघालो रूमवर. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अशा मी ब्लॉगसाठी आपल्या गाणं फॉलो करून घ्या.